दिनांक 13/5/2026 रोजी सकाळी 11 वाजता ग्रामसभा आयोजित करणार आहे. त्या सभेमध्ये कॉन्ट्रॅक्टर, इंजिनियर, संबंधित ठेकेदार हे सगळे उपस्थित, सरपंचासह ग्रामसभाच लावली होती त्यासाठी. आणि त्या ह्याच्यामध्ये असं ठरलं की कॉन्ट्रॅक्टरने हमी दिली आम्हाला की 18 तारखेपर्यंत गावावर आम्ही टॅपवरून नवीन पाईपलाईनने तुम्हाला पाणी आम्ही देऊ. 18 तारीख आणि 28 मेला आणि 18 मेला गावात पाणी देऊ आणि 28 मेला शेलारवाडीमध्ये पाणी द्या आणि गाव तुमचं आणि नंतर तुम्ही खोंड्यात देतील असं तुम्हाला नवीन लाईनने पाणी मिळेल. पण अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. तिथून मग सरपंचशी पाठपुरावा केला. सरपंच बाहेरगावी गेले होते. सरपंच आता 2 दिवस झाले ते आलेले आहेत. आता थोडे सरपंचांनी काय कारवाई केली आम्हाला माहिती आहे. आम्ही आज ग्रामपंचायतमध्ये गेलो होतो पण काय सरपंच भेटले नाही. नंतर पाण्याचं बिल आहे, 1-1.5 लाखाचं बिल आहे. ते 25,000 रुपये यांनी तयार केलं पण ॲक्च्युली बिल होतं 1,49,000. ते पण कॉन्ट्रॅक्टने गावाला दिलं आणि गावावर त्यांनी घरपट्टी बसवली की पाणीपट्टी बसवली की वाढून द्या आम्हाला 1,000 1,49,000 जे बिल आलं ते कसं काय रीडिंग ते ट्रायल बेसवर ते केलं होतं ना पाईपलाईन. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की कॉन्ट्रॅक्टर जेव्हा ट्रायल करत होता त्या होता कॉन्ट्रॅक्टरमुळे हे बिल जास्त झालं बिल जास्त झालं आणि ते ग्रामस्थांनी भरावं असं कॉन्ट्रॅक्टर बोलतो. असं नाही, मी फक्त 25,000 बाकीचे ग्रामस्थ रीडिंग ज्यावेळेस त्यांनी ट्रायल बेस केली त्यावेळेस त्यांनी ते रीडिंग घेतले पाहिजे होते. ती रीडिंग घेतली नाही आणि तोच बिल आला 1,49,000. तो गावाने भरावं का भरावं म्हणून आम्ही ते ठेकेदाराला सांगितलं बिल तुम्ही भरा आणि परत 1,000 रुपये ते कनेक्शनचे बोले ते पण आम्ही नामंजूर केले त्यावेळेचे. ते एवढंच झालेले बघा.